लग्न समारंभात बनवला जाणारा, नैवेद्यासाठी बनवला जाणारा दुधी भोपळा खाण्याचे आपल्या शरीराला किती जास्त फायदे आहे आपल्या सगळ्यांना माहीत असूनसुद्धा आपल्यापैकी खूप जणं भाजी किंवा इतर पदार्थ खायला मागतच नाही. आता 100 ग्रॅम दुधी भोपळ्यामध्ये म्हटलं ना तर भरपूर सारे गुणधर्म आहेत आणि आपल्या शरीराला अगदी गरजेचे आहे. अगदी लहान मंडळीपासून मोठ्या मंडळीपर्यंतसुद्धा दुधी भोपळ्याची भाजी खायलाच पाहिजे. आणि ते जर अशी दुधी भोपळ्याची भाजी खात नसेल तर झटपट होणारा असा हा दुधी भोपळ्याचा हलवा खूप छान आणि अगदी पटकन बनणारा आहे आणि एकदम पौष्टिक आहे. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. दुधी भोपळा घेताना मात्र हलव्यासाठी अगदी कोवळा पाहून घ्यायचा आहे. अगदी आपण त्यामध्ये नख जरी असं रुतवलं ना तरी ते पटकन अगदी रुतलं गेलं पाहिजे. तर आता हा एवढा मोठा दुधी भोपळा आहे. यामधला मी जवळपास अर्धाच घेणार आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी हा अर्धा कट करून हा भाजीसाठी मी बाजूला ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर याचे जे वरचे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तसं पाहिलं ना तर 100 ग्रॅम दुधी भोपळ्यापासून आपल्याला प्रथिने मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, कॅल्शियम मिळतं, लोह मिळतं, मॅग्नेशियम मिळतं, फॉस्फरस मिळतं, पोटॅशियम, सोडियम जास्त, व्हिटॅमिन सी, एकूण आपल्याला इतकं सारं काही मिळत असतं. त्याच्यामुळे भोपळा जो आहे ना हा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे बनवून हा आपल्याला खाल्लाच गेला पाहिजे. तर बघा आता इथे भोपळ्याचे मी सगळे सालं जे आहे ते काढून घेतलेले आहे आणि आपल्याला हा जाड किसणीवर किसून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा किसून घेतलेला आहे आणि हा अजिबात जास्त वेळ ठेवायचा नाही आहे. इथे मी शेजारी कढई देखील गरम करायला ठेवलेली आहे. आता ह्या कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे फक्त तूप घालून घ्यायचं आहे. याला तूपसुद्धा जास्त लागणार नाही आहे बघा. आणि यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, जसे काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे आणि ते आपल्याला हलकेसे फक्त यामध्ये छान असे मस्त परतवून घ्यायचे आहे. असे परतले गेले ना की ते खाताना खूप छान लागतात, असे कच्चे लागत नाही. त्यामुळे मी हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतवून घेत आहे. तुम्हाला जर नसेल आवडत असे परतवलेले तर तुम्ही वरतून टाकले तरी चालेल किंवा तुम्हाला टाकायचेच नसले तर तुम्ही स्किप देखील केले तरी चालणार आहे. तर हे छान परतवून झालेले आहे. आता मी हे सगळे काढून घेते आहे. आता यामध्ये जो आपण दुधी भोपळा किसून ठेवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. किसल्यानंतर मात्र अजिबात जास्त वेळ ठेवायचा नाही, नंतर काय होतं की तो काळा पडत जातो. त्यामुळे आता हा पटकन आपल्याला ह्या तुपामध्ये टाकून छान मस्तपैकी असा हा फ्राय करून घ्यायचा आहे. असा हलवा तुम्ही एकदा जरी बनवून ठेवला ना की तुम्ही हा मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता. अगदी 5 ते 6 दिवस अगदी व्यवस्थित राहतो, अजिबात खराब होत नाही. आपण याला अगदी मोठ्या किसणीने किसून घेतल्यामुळे बघा लच्छे किती छान पडलेले आहे. पण जर आपण बारीक किसणीने जर किसले तर मग खूप पाणी पाणी यामध्ये निघतं. त्यामुळे असे आपल्याला मोठ्याच किसणीने आपल्याला हे छान अगदी किसून घ्यायचे आहे. आणि आता याला छान हे तुपामध्ये 5 ते 6 मिनटं तरी परतवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अगदी 2 ते 3 मिनटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता हे होतं आहे तोपर्यंत इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 50 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्हाला इथे जर मिल्क पावडर टाकायची नसेल ना तर तुम्ही इथे खव्याचा देखील वापर करू शकता किंवा अगदीच दुधाच्या वरती जे साय येत असते ना अगदी 2 दिवसाची पाहिजे, फक्त जास्त दिवसाची नको, ती जरी तुम्ही घेतली ना तरी छान होतं आणि आपला हलवा खूप छान लागतो. पण मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. अगदी 50 ग्रॅम मिल्क पावडर टाकलेली आहे मी यामध्ये. तर एकदम खव्याचा इफेक्ट येतो. जर आपल्याकडे खवा नसेल तर तुम्ही याचा देखील वापर करू शकता. आता हे दुधामध्ये आधी छान मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या तयार होत नाही. बघा 5 ते 6 मिनटानंतर आपला हा दुधी भोपळा पहा किती छान अगदी मस्तपैकी परतला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि यामधलं सगळं पाणी जे आहे ते सोक झालेलं आहे आणि असं पाणी जे सोक झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप्स करायची आहे. बघा कलर पण बदललेला आहे, एकदम तुपामध्ये छान परतला गेलेला आहे, त्यामधलं पाणी पण सुकलेलं आहे. आता हे जे आपण मिल्क पावडरचं जे दूध तयार केलेलं होतं ते यामध्ये सगळंच्या सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मग मस्त आपल्याला हा पुन्हा 5-1 मिनटं तरी हा छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि एकदम मस्त अशी खव्याची टेस्ट येते. अगदी आपण लग्न समारंभामध्ये बनवतो ना तसाच आपला हा हलवा तयार होणार आहे. हलवाईपेक्षा पण खूप छान आपला हा हलवा तयार होणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्या आधी जर केला नसेल तर नक्की ट्राय करा. आता याला पुन्हा आपल्याला 5 मिनटं असंच वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता अगदी दूधसुद्धा आपलं सोक होत आलेलं आहे आणि दुधी भोपळा जो आहे तो एकदम छान असा शिजलेला आहे. आता यामध्ये मी पाऊण वाटी तरी साखर घातलेली आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्हाला कितपत गोड हवा आहे तसं टाकू शकता तुम्ही.
आणि बस तर मग आता आपला हा हलवा तयार होतच आलेला आहे. बघा आता साखर टाकल्यामुळे पुन्हा आता साखरेचं पाणी होणार आहे. त्यामुळे आपल्याला हा पुन्हा 5 ते 6 मिनटं असंच परतवून घ्यायचा आहे. बघा एकदम छान असा हा तयार झालेला आहे, पाहू शकता. आणि खमंग वास पण येत आहे. आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड टाकून घेत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आता हे सगळं मिक्स करून आपल्याला 5-1 मिनटं होऊ द्यायचं आहे. आणि आपण जे ड्रायफ्रूट्स इथे फ्राय करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपला एकदम छान आणि मस्त असा आपला हा हलवाई स्टाईल दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. याच्या आधी जर तुम्ही कधी केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना देखील आवडेल. बघा किती छान झालेला आहे, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त हा आपला दुधी भोपळ्याचा हलवा झालेला आहे. तसंही मुलं भाजी खायला पाहत नाही किंवा दुसरा काही पदार्थ केला दुधी भोपळ्यापासून तर तो खायला पाहत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे हा हलवा जर त्यांना न सांगता जर करून दिला ना की हा कशाचा बनवला आहे तरीसुद्धा ते आवडीने खातील. इतका छान असा मस्त तयार होतो. बघा एकदा नक्की व्हायलाच पाहिजे. तर एकदा नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा हलवा हा कसा तयार झालेला आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद.